कुठंच नाही. मग देवाने बऱ्याच गोष्टी दिल्यात ना. पशु काय पाप पुण्य जाण्याची उत्तम मध्यम भोग भोगती लांब कशाला. आपण सगळे शेतकरी. आता प्रत्येका दारात शेळ्या शेळी वेली तिला बाळ होतं बघा. बाळ 2 दिवसातच आपले 2च दिवसात ते करामत दाखवत. त्यांना पाप कळत नाही पुण्य कळत नाही. पण आई कोण, वडील कोण, बहीण कोण, भाऊ कोण, पाप काय पुण्य काय हे सगळं माणसाला कळतं. मग पाप पुण्य कळतं म्हणून त्या लेकरांनी आज आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण घेतलेले. पाहायला गेलं तर आईचं गुणगान कुणी बी गातंय महाराज. आई माझी मायेचा सागर, बाप भरतो पाण्याने घागर. आईचं कुणी बी महत्व सांगतं. वडिलांचं काय या ठिकाणी राम राम राम, माझा राम या ठिकाणी मोठा आहे. वनवासाला गेलेला आहे. प्रभू रामचंद्राचं नाम घेत घेत राजा दशरथानं देह टाकावा. कंसानं देवकीची आणि वसुदेवाची 8ही 6 बाळे मारी दुराचारी. आतापर्यंत 6 मुलं मारल्यात. कुण्या मारल्यात? मामानं. ऐका देवाचं करामत कशी बघा. आकाशवाणी कुणी केली? देवाने केली. सांगितलं कोणाला? कंसाला. ए कंसा, अरे ज्या बहिणीच्या लग्नात तू वरात ते डांगडांग डाकडांग नाचतोय ना, तिच्या पोटी येणार पोरग तुला मारतय, तुला मारणार आहे. मग काही गरज आहे का? देवानेच आग लावलेली. आणि परत माणसांना सांगितलंय, अरे देवकीच्या उदरी येईल भगवान, रक्षील गायी ब्राह्मण. आकाशवाणी देवाने केलेली. मग हे ज्या पोटी मारणार बाप पोरग आहे ना, मला मारणार आहे. मुलगा झाला लांबलं, देवकीच्या समोर घेत होता आणि अशा हातात आपली काकडी धरावा, भोपळा धरावा. आता देवकीच्या वसुदेवाच्या समोर धरायचा, आता करा फिरवायचा आणि आता शिळेवर आपटायचा. काय वाटत असाला आईला. पण ऐका बर का, सत्यवाल्याच्या सत्य पुढे शानपण व्यर्थय. काही आपल्याला करता येत नाही का? देवकीच्या हातात बेड्या, पायात बेड्या, काहीच करता येत नाही. आणि ऐका, भगवान परमात्मा प्रगट झाला आणि देवकीच्या समोर उभा राहिलेला आहे. कोण आहे तू? अरे मी देव आहे. हिथं कशाला आला? तुम्ही मागल्या जन्मात तपश्चर्या केली होती, मग त्या पुण्याच्या बळानं मी आज तुमचा या ठिकाणी तुमच्या या बंदिवासातून सुटका करण्याकरता यदा ही धर्मशेला निभवती बाळ किंवा बघता राखे पायापाशी दुर्जनाच्या संवारे तुमची साधना बघून मी प्रसन्न झालेली. मग तू कोण आहे? देव आहे. मग 8 वर्षाचा? ए देवा, 8 वर्षाचा नको हो. 8 वर्षाचा जर तुला मी सांभाळलं तर लोक म्हणतील देवकीने ह्याला कुठलं तरी उचलून आणलेलं आहे. मग काय पाहिजे? देवा तू लहान हो. मग काय करायचे? मला वाटतं तुला आंघोळ घालावी, तुला कपडे घालावं, तुला काजळ लावावं, तुला पावडर लावावं, तुझा या ठिकाणी बारीक वरती बुचडा बांधावा, तुला पाळण्यामध्ये घालावा, या ठिकाणी अंगाई गीत गावं, तुझा एन्शर्ट करावा आणि लोकांनी दारात फिरवावं. या ठिकाणी आईला वाटतं माझ्या लेकराचं कौतुक करावं. पाहून या डोळा, पाहे अलंकार, ठेवा दावी थोर करून या. कधी बी लहान मुलगा म्हणत नाही आई मला नटव, पण त्याला नटवा वाटतं. आईला वाटतं देवा तू लहान हो. देव लहान झाला, कालवा करू नका. देव लहान झाला आणि वसुदेवाच्या मांडीवर आहे. आणि मांडीवर बघत असताना आईने बघितलं त्या आईचं हृदय कसं आहे. आईची कळवळ्याची आती करी लावावी ना प्रीती. तिने पाहिलं आतापर्यंत 6 मुलं आपल्या भावाने मारल्यात, आता यालाही मारत. 7वं योग माहेर गेले. मग ती सांगते सोडा मिठी, लपवा जग जेटी, जणी कंसाची कळेल माझ्या बाळाची मारेल. आता काय करायचंय? नंदाच्या घराला मदने देव काय सांगतोय? तुम्हाला तसं वाटतंय ना, मग मी सुरक्षित राहावं असं वाटतंय ना, मग हितनं उचला आणि मला नंदाच्या घराला घेऊन. उचललेला कमलापती, पायाची बंधने गळाती. वसुदेवानं टोपली घेतली, टोपलीमध्ये कृष्ण घेतलेला आहे आणि कृष्णाला टोपलीमध्ये घेतलेला आहे. थोडक्यात आपल्या पाठीमध्ये घेतलेला आहे आणि आपला बाप आपल्या लेकराला वाचवण्यासाठी निघालेला आहे. बघा बर का, हात बांधलेत. मनुष्य आहे रक्षक पाळ, टिम्या मोहिले सकळ. देवाने पाहिल्याबरोबर त्यांच्या हातातल्या बेड्या गळून गेल्या. ज्या तुरुंगात टाकलं तुरुंगातली कुलप निघाले गेली आणि बापानं बोलायला घेतलेला आहे आणि बाप निघालेला आहे. पुढे निघालं जात असताना जशी आपली करामाई, थोडक्यात आपली करामाई सारखी यमुना नदी आडवी आणि